विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले, वित्ता विना क्षुद्र खचले, इतुके अनर्थया अविद्येने केले, या अविद्येने केले, या अविद्येने केले. कोण? उस्मान भाई, या या या, बसा. लय उपकार झालं बघा तुमचं. इसमें एहसान की क्या बात है बहन. अहो नाहीतर काय, एका कपड्यानिशी आम्ही बाहेर पडलो. नुसतं घरच दिलं नाही तर संपूर्ण प्रपंच दिला त्याने. आणि आमच्या चळवळीला त्यांची मुलगी फातिमा शेख सुद्धा दिली. हो, आता ती भारतातली पहिली मुस्लिम स्त्री शिक्षिका होणार. फार उपकार. ऐसी बातें मत कर बहन. अरे अब तो खुदा का काम कर रहे हैं, इसमें एहसान की क्या बात है. अगर फिर ऐसी कभी बात कही तो भाई घर नहीं आएगा. मैं चलता हूँ. खुदा हाफिज. खुदा हाफिज. बघा, जातीचं पातीचं ना कसलं लोक. राहत घर दिलं, आपली मुलगी दिली. मळमळल्यासारखं. सावित्री, सावित्री तुम्ही गोधडी शिवताय. अहो मला माहित आहे, अनेक संस्था झाल्यात, आपल्याकडे पैशाची कमतरता आहे. अहो पण आता मी अर्धवेळ शिक्षकाची नोकरी करतोय. पुण्यात काही कॉन्ट्रॅक्ट घेतले. सावित्री, काय झालं? अहो तुम्ही रडताय का? परत एखाद्या गुंडाने तुमच्यावर हल्ला केला का? नाही म्हणजे आता तर आम्ही अंगरक्षक ठेवलाय. अहो मग सांगा काय झालं ते. असं येताना रस्त्यात कचरा कुंडीत एक बाळ, त्याला कावळ्यानी आणि कुत्र्यांनी एक तिथून आले. यमुना पर्यटन कादंबरी वाचायला घेतली. मनच लागेना. आणि मग गोधडी शिवायला घेतली. काल शाळेत 2 नवीन मुलं आलीत ना, त्यांना पांघरायला काय नव्हतं आणि थंडी कडाक्याची पडली आहे. म्हटलं चला कामात थोडस वेळ तरी निघून जाईल. पण सारखं तेच 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 समोर येत आहे आणि मळमळायला होत आहे. भ्रूण हत्या, भ्रूण हत्या. कोण जबाबदार आहे या सगळ्या गोष्टींना? आम्ही स्त्रिया जबाबदार आहोत का सेठजी? हो, समाजानं दोन्ही अंगानं आम्हाला नागवलंय. एकतर 70 वर्षाच्या म्हाताऱ्याबरोबर 10 वर्षाच्या मुलीनं लग्न करायचं आणि मग वय परत्व तो मेला ना की मग सती जायला भाग पडायचं. आणि नाही सती केले
तर डोक्यावरचे केस काढायचे आणि आयुष्यभर घरच्यांची उपभोगाची वस्तू म्हणून जगायचं. आणि मग दिरानं आणि सासऱ्यानं पोट वाढवली की कुलटा म्हणून घरातून हाकलून द्यायचं आणि मग पोट पाडायची आणि ती कोळी अर्भक फेकून द्यायची काळोखाच्या गर्भात. का शेठजी, आम्ही स्त्रियांनी नेमकं काय केलंय? आता विचार करून भागायचं नाही सावित्री. यासाठी काहीतरी आपल्याला ठोस पर्याय उभा करावा लागेल. हो, कारण हे सर्व कायदे पुरुषांनी त्यांच्या अंगानं लिहिली. स्त्रियांना ते सूत्र बनवलं आणि स्वतःला देव बनवलं. पण आता नाही, हे सगळं थांबलं पाहिजे. एक गोष्ट बोलू शेठची, नाही आपण आता नवी शाळा सुरू केली आहे ना, तिथं 2 खोल्या आहेत. एकात जर आपण बालहत्या प्रतिबंधक गृह आणि विधवा आश्रम काढले तर काय होईल शेठजी? सावित्री, सावित्री, कमाल झाली. हो, आम्ही म्हणालो होतो वेदनेची कळ आली की सगळं काही सुस्त. अहो, तुम्ही आमच्या मनातलं बोललात सावित्री. वेळ कशाला घालवता? जा, तावदान घेऊन या. अहो, तावदान म्हणजे कागद घेऊन या. आजच्याच आपण बोर्ड लिहून टाकूया. हा, आणा तावदान. विधवानो, इथे बाळंत व्हा. मूल न्यायचे असेल तर न्या, नाही तर हा विधवा आश्रम त्याची व तुमची व्यवस्था करील आपला ज्योती सावित्री. काय, कसं वाटलं? उद्याच्या उद्या आपल्याला ही सर्व भित्तीपत्रक पहाटेच पुण्याच्या सदाशिव पेठेसहित सगळीकडे लागली पाहिजेत. हो सावित्री, आता आपण हजारो निष्पाप कळ्यांचे जीव वाचू शकू. असं झालं ना तर खूप बरं होईल सावित्री. हो, आम्ही जीवाचे रान करू त्यासाठी. हो, पण आता तुम्हाला पहाटेच आमच्या बरोबर यावं लागेल. म्हणजे जशी नववधू आऊत कर्याला न्याहारी घेऊन येते तशी पाटी डोक्यावर घेऊन यावं लागेल. आम्ही कंदील घेऊन पुढे चालणार आणि तुम्ही मागावून येणार. मला समजलं नाही. म्हणजे काय सावित्री, तुम्ही पाटी घेऊन त्या काळोखाच्या गर्भात पडलेल्या निष्पाप बालकांना पाटीत घ्यायचंय आणि आपल्या बालहत्या प्रतिबंधक गृहात आणायचंय. होय, मी येईल तुमच्या बरोबर. शेठजी, आपण त्या निष्पाप कळ्यांना निश्चितच वाद. शेठजी, एक बोलू? बोला सावित्री. नाही, आता बाळावरून आठवण झाली म्हणून म्हणते. नाही, माझं काही म्हणणं नाही आहे. पण आता कोणत्या आजोबांना वाटणार नाही की आपल्याला नातू हवा म्हणून. मी आपल्या बाबांबद्दल आणि माझ्या बाबांबद्दल बोलते आहे. बरं, मग काय नाही शेठजी, तुम्ही दुसरं लग्न करा शेठजी. होय सावित्री, अहो आपण अजून म्हातारे झालो नाहीत. होतील की मुलं, एवढं काय त्यात. नाही शेठजी,
आता मला 35 लागलं. आता या वाळवंटात कुठलं फूल कुठली कळी फुलेल असं काही वाटत नाही बघा. वा 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 सावित्री, अहो तुम्ही कवयित्री आहात आणि आता साहित्य सुद्धा लिहायला लागला. लिहा साहित्य नाही हो. आजकाल बाया सुद्धा माझ्याकडे वांज नजरेनं बघतात. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला आम्ही जातो ना, तेव्हा बाळांना माझ्यापासून दूर नेतात आणि माहेरच्यांनी तर मला वाळीत टाकलंय. ते म्हणतात मडबीन झाली, पोरासनी शाळा शिकवते, धर्म बुडवला म्हणून असं वांजपण आलं. शेठजी, माझ्यासाठी नाही, तुमच्या बाबांसाठी, समाजासाठी माझं आहे का? दुसरं लग्न करा. मी तिला बहिणीसारखं सांभाळेल बघा. असं म्हणताय. आता तुम्ही म्हणताय तर आम्ही दुसरं लग्न करायला तयार आहोत, पण आमची एक अट आहे सावित्री. आता तुम्ही माझं लग्न करायचं म्हटल्यानंतर तुम्हाला मी सवत घेऊन येणार. सवत नाही हो, बहीण. अहो तेच ते. पण मग असं करा, तुम्ही दुसरं लग्न करा आणि आम्हाला सवता घेऊन आहे खाता. असं कसं? जगाच्या पलीकडे काहीतरी बोलताय. मग बोलबाळ होणं हे काय एकट्या स्त्रीचा दोष आहे? कदाचित आमचाही दोष असू शकेल आणि म्हणूनच मला सवता घेऊन या. तुम्ही दुसरं लग्न करा, तुम्हाला मूलबाळ होईल. काय सावित्री, अहो मूलबाळ म्हणजे प्रपंच, एवढी छोटी व्याख्या तुम्हाला कोणी शिकवली? हो बघा, अंथरायला अंथरूण नाही म्हणून जमीन अंथरतात आणि पांघरायला पांघरूण नाही म्हणून आभाळ पांघरतायत. अशी ही रस्त्यावर पडलेली मुलं तुम्हाला तुमची वाटत नाही. तुम्ही शाळेत ज्या मुलींना शिकवता त्या मुली तुमच्या नाहीत सावित्री. नाही हो, त्या तर माझ्याही मुलाच्या पंथ्या आहेत. शेठजी, त्या पंथ्यांना आता मला घासून पुसून नीट करायचंय. त्याला तेलवात घालायची आहे. एक पंथी पेटली ना की दुसरी पंथी पेटेल, दुसरी पेटली की तिसरी, तिसरी पेटली की चौथी. माझ्या भगिनींच्या अंधकारी आयुष्यात मला प्रकाश द्यायचा आहे शेठजी. झालं तर मग. अहो किती पाळणे हलवाल सावित्री, किती पाळणे हलवाल. आमचं चुकलं, पुन्हा नाही म्हणणार असं. बरं जाऊ द्या, वखूतलंही झालाय, आता जेवायला चला. सावित्री, तुम्ही जेवण करून घ्या. मला जरा गुलामगिरीवर जरा हात मारायचा आहे. हो, आणि हे गुलामगिरी पुस्तक घेऊन रानड्यांना द्यायचं आहे आणि रानड्यांना जाब विचारायचा आहे. अठ्ठ्या स्वतःची बहीण, विधवा बहीण घरात ठेवली आणि स्वतः एका कुमारिकेशी विवाह केलाय. विधवांशी का केला नाही विवाह? जाब विचारणार आहे त्याला. जाऊ द्या हो शेठजी. अहो ते काही ना काही समाजासाठी काम तरी करतायत ना. आता जातीपातीची बंधनं येत आहेत, एकदम नाही तोडून जमत तुमच्यासारखं. चला आता जेवण करून घ्या आणि मग खुशाल दुसरा हात त्या पुस्तकावर मारा. तुम्ही जा सावित्री, जा तुम्ही जेवून घ्या. मला बसू द्या, मला जरा लिहायचं सुद्धा आहे. मग आता मी कशाला जाऊ? लगीन दिलंय तेव्हा सगळं आयुष्य दिलंय तुम्हाला. मी माझं लुगडं आणते आणि शिवीत बसते तुमचं लिखाण होईपर्यंत. शिवते माझं लुगडं.
अगं बाई, आता हे लुगडं काही शिवून होणार नाही शेठची. इतकं उसवलंय की जिथे सुईचा टाका घालायला जावा तर ते फाटून जातंय. सावित्री, खरंय तुमचं. अहो, हा विषमतेचा समाज असाच उसवलाय, असाच उसवलाय. त्याला समतेच्या जाग्या धाग्याचे टाके आपण कधी मारणार आहोत आणि कधी ते एकसंध होतील. सावित्री, शेठजी, शेठजी, यासाठी आपलं आयुष्य अपुरं आहे. पूर्ण वेळ काम करूनही काही होईल असं वाटत नाही. चला चला, आता जेवून घ्या बरं. नाही, मी तुमचं ऐकणार नाही. आधी जेवून घ्या आणि मग कुशाल लिहित बसा. हा, बर बर, चला. कोण आहे? अरे कोण आलंय? कोण आलंय आता? बाबा, चल, मरायला तयार होय. एक खाऊ, दोन तुकडं.